चला सामन्याला सुरुवात करायची आहे. चला घाई करा. पंचांना देखील विनंती असेल आपण सक्त ताकीद द्यायची आहे. आजच्या दिवसामध्ये वेळ हा आपल्याला जास्तीत जास्त वाचवायचा आहे. याचा देखील आपण थोडासा विचार करा आणि सहकार्य करा. क्षेत्ररक्षणामध्ये ते पाहतोय थोडासा फेरबदल केला जातोय. क्षेत्ररक्षण सजवलं जात आहे. सकाळच्या सत्रामध्ये पहिलं षटक हाताळण्याकरता अतुल ठाकरे 136 मॅचमध्ये पाहतोय 1571 धावा त्यांनी बनवल्यात. बेस्ट आपण पाहतोय 58 धावा हा त्याचा बेस्ट आहे. स्ट्राईक रेट त्याचा दाखवला जातोय बघा 235 हा त्याचा स्ट्राईक रेट आहे. त्यानंतर वैभव दळवी याचा आपण हा करिअर पाहतोय 107 मॅच 643 धावा या त्याच्या नावावरती आहेत. त्याचा बेस्ट 37 हा त्याचा बेस्ट आहे आणि स्ट्राईक रेट 173. स्ट्राईक रेट खूप चांगला आहे आणि या मैदानावरती ह्या स्ट्राईक रेटची आवश्यकता देखील आहे. त्यानंतर केशव हिलिम याचा हा स्कोर कार्ड आपण पाहतोय. करिअर त्याचं दाखवलं जाते 29 मॅचमध्ये 22 विकेट्स त्याचा बेस्ट जर आपण बघितला 3 धावा खर्च करत असताना बघा 3 विकेट्स आणि 2 धावा. इकॉनॉमी बघा खूप चांगली आहे. बघा जे आपण टेनिस बॉलमध्ये इकॉनॉमी ही फार महत्त्वाची असते. बघा षटकं कमी त्या कमी षटक असल्या कारणाने इकॉनॉमी आपल्याला भरपूर गोलंदाजी जास्त पाहायला मिळत असते. मात्र इथे आपण केशव हिलम याची इकॉनॉमी जर बघितली तर 9ची इथे पाहायला मिळते. म्हणजे इकॉनॉमी खूप चांगली आहे आणि या मैदानावरती ह्या इकॉनॉमीची गरज देखील आहे. कालच्या दिवसामध्ये आपण हायस्कोर जर बघितला तर 89 धावा या चिंचोडी संघाने ठोकल्या होत्या. 90 धावांचं टार्गेट ठेवलं होतं. सामन्याला सुरुवात स्ट्राईकवरती आपण पाहतो या वैभव दळवी त्याच्यासमोर असेल केशव हिलिम. पहिला चेंडू लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट समारा करत असताना पहिला विकेट किपरच्या हातामध्ये निघून जातोय. डॉट बॉल सुरुवात झालेली आहे. कन्हई स्पोर्ट्स नाईकपाडा ए हा संघ आपण पाहतोय. पहिली स्पर्धा आणि पहिल्या स्पर्धेमध्ये चॅम्पियन ठरणारा हा संघ आपण बघितला होता. तोच हा संघ या मैदानावरती इन ऍक्शन आपण पाहतोय. पहिला चेंडू निर्धावालाय. दुसरा चेंडू ब्लॉक हॉल मध्ये अपील उचलून धरलाय. फिंगर अप वैभव दळवी बॅक टू द डग आउट. आई तुझे दाराशी येईन गो आई तुझे दाराशी येईन आई तुझे दाराशी येईन गो आई तुझे दाराशी येईन. आई माझं गारान तुझ्या पायावर मांडीन गो आई माझं गारान तुझ्या पायावर. डीजे बघा कशा प्रकारे फलंदाज बाद झालाय दाखवलं जाते आपल्या स्क्रीनवरती. स्लम सापडलाय इस्टांच्या मध्ये सापडलाय. हा चेंडू सरळ मिडल स्टंपवर जाऊन आदलला असता आणि चांगला डिसिजन पंचांच्या माध्यमातून आपल्याला दिला गेलाय. सुरेंद्रजी घाटाल आणि रुपेशी दांडेकर हे दोन ऑफिशियल आपण पाहतो या स्पर्धेकरता. नव्याने बॅटर योगेश स्ट्राईक वरती असेल. योगेश करता देखील चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक आले चेंडूच्या खाली. चेंडू त्याच्या डोक्याच्या वरनं निघून गेलाय. जीवनदान मिळालंय मी तर म्हणेन योगेश बर्फ याला. आणि बघा चेंडू फरार झालाय सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांकरता चौकार. येताव गो तुझे जत्रेला आई तुझा जागर मांडीला येऊन तुझे देवलाला. थँक्यू डीजे. बघा शतरक्षाकडे तिकडे संधी होती मात्र ज्या प्रकारे तो मागे येत होता त्याचा पाय तिकडे फिसलला देखील आपण बघतोय आणि चेंडू हा सीमारेषेच्या बाहेर निघून गेला. पहिल्या बॉलवरती जीवनदान हे मिळालेलं आहे. मी तर म्हणेन योगेश
बरफ याला 4 धावाने त्याने अकाउंट ओपन केलेलं आहे. 4 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक पोहोचू शकणार नाहीये कारण चेंडू हा मैदानाच्या बाहेर पोहोचवलेला आहे. योगेश बरफ याने ठोकलाय षटकार. इच्छा मनाची आई तुला सांगीन, गो इच्छा मनाची आई तुला सांगीन. आई माझं गारान तुझ्या पायावर मांडीन. आई माझं थँक्यू डीजे. बघा पहिल्या 2 चेंडूवरती गोलंदाजानं आपली हुकूमत दाखवली होती, मात्र इथे योगेश आपली हुकूमत दाखवत असताना एक चौकार एक षटकार ठोकलाय. 10 धावा धावफलकावरती लागलेत. इथे बघा खूप चांगला चेंडू इथे टाकला गेलाय. चेंडू थोडासा पुढे ठेवला होता, शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न, जागा बनवली होती हा फटका खेळण्यासाठी, मात्र बॅट अँड बॉल संपर्क झालेला नाहीये आणि हा चेंडू निर्धाव येतोय. बघा 2 पायांच्या मधून हा चेंडू सरळ निघून गेलेला आहे. विकेट किपरच्या हातामध्ये खूप चांगला चेंडू इथे टाकला होता. इथे देखील हाफ ट्राय करत होता क्षेत्ररक्षक आहे तिकडे. खूप चांगले क्षेत्ररक्षण झालंय. फेकी झालेली आहे, मात्र थ्रो थोडासा खराब झाला. बघा स्ट्राईक एंडकडे जर चांगला थ्रो झाला असता, नॉन स्ट्राईक एंडकडे चांगला थ्रो झाला असता, कदाचित विकेट ही मिळाली असती, मात्र खराब थ्रो झाला. 1 धाव मिळाली. धावसंख्या 11. 1 गडी बाद 11 धावा असा स्कोर कार्ड आपण पहिल्या ओव्हरमध्ये पाहतोय. तिकडे थोडासा मिसफील्ड झाला. बघा स्ट्राईक एंडकडे जर थ्रो झाला असता तर विकेट ही अतुल याची मिळाली असती. नॉन स्ट्राईक एंडकडे देखील चांगला थ्रो झाला असता, तिकडे योगेश देखील विकेट मिळाली असती, पण थ्रो खराब झाला आणि 1 धाव ही मिळाली. धावसंख्या 11, गडी बाद झाला 1. दुसरं षटक हाताळण्यासाठी पाहूया कुठला गोलंदाज येईल. चर्चा केली जाते, ऑप्शन भरपूर आहेत. काणे स्पोर्ट्स नाईकपाडा या संघाकडे ओमकार याच्यावरती जिम्मेदारी सोपवलेली आहे. स्वतः संघनायक आहे आणि त्यांनी जिम्मेदारी स्वतःवरती उचललेली आहे. चला थोडासा स्पीडअप करायचा आहे. ओमकार दुसरं षटक टाकण्यासाठी सज्ज आहे. राईट आर्म ओव्हर द विकेटचा मार करत असताना चेंडू आपण पाहतोय पॉइंट मध्ये खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक तिकडे धावतायत, मात्र त्या अगोदर चेंडू हा मैदानाच्या बाहेर निघून गेलेला आहे. एक खणखणीत चौकार इथे त्यांना दिसतोय. आई गाव देवी माते माझे नवसाला आई गाव देवी. थँक्यू डीजे. आज योगेश बरफ आपल्याला बाउंड्री मध्ये डील करताना दिसतोय. आई सोनसरी मातेचा आशीर्वाद घेऊन आलाय. पहिल्या बॉल पासून त्याने सुरुवात केली होती मोठ्या फटक्याला. इथे बघा शफल खेळण्याचा प्रयत्न, फटका फसलाय. क्षेत्ररक्षक आलाय तिकडे. बघा खूप चांगला झेल तिकडे पकडला गेलाय. भुऱ्या आला होता आणि त्याने हा खूप चांगला झेल तिकडे पकडलाय. फलंदाज बाद. आई गाव देवी माते माझे नवसाला आई गाव देवी माते माझे नवसाला.
नवीन बॅटर निलेश परीट. ते बघा ऑफ ड्राईव्हचा फटका देखील खेळला होता निलेश परीट याने. स्ट्राईक रोटेट केलेली आहे. त्याला देखील माहिती आहे अतुल हा नॉन स्ट्राईक एंडवरती आहे, त्याला स्ट्राईकवर त्यानं गरजेचं आहे. अतुल जर स्ट्राईकवर त्याला जास्तीत जास्त धावा या धावफलकावर ते लागू शकतायत आणि हे त्याने सहजरित्या केलेलं आहे. स्ट्राईक रोटेट केली, एक धाव धावफलकावरती नोंदवली गेली. धावसंख्या 16 धावा या धावफलकावरती लागल्या गेल्यात. यानंतर आई गावदेवी स्पोर्ट्स मानिसा पाडा आणि आई गावदेवी कामन असा मॅच पाहायला मिळणार आहे आपल्याला. अजय धोदडे यांचं आगमन झालंय. सिक्सर किंग मानिसा पाडा संघाचा हार्दिक हार्दिक स्वागत. 3 ओव्हर नंतर आपला संघाने आपण टॉस करण्याकरता पाठवून द्यायचा आहे. बघा 9 चेंडू नंतर पहिला बॉल खेळण्यासाठी अतुल हा स्ट्राईक वरती आलेला आहे आणि बघा अकाउंट आपलं षटकाराने त्याने ओपन केलंय, ठोकलाय. A1 क्वालिटी ब्रँडेड षटकार 6 धावा. गावदे इडा पिडा गावाची गाजर कीर्ती तुझे नावाची. तू शक्ती भक्ती भावाची आदिशक्ती तू सर्वांची. थँक्यू डीजे. बघा अतुल पहिला चेंडू खेळत असताना एक षटकार त्याने ठोकलेला आहे. अतुल आपल्याला या मैदानावरती दररोज प्रॅक्टिस करताना पाहायला मिळत असतो. हे होम ग्राउंड आहे अतुल ठाकरे याचं आणि याच मैदानावरती त्यांनी शतक देखील ठोकला होता. शतकवीर अतुल ठाकरे आपल्या स्क्रीनवरती पाहायला मिळतो. मात्र त्यासाठी हा चेंडू ब्लॉक हॉलमध्ये टाकलाय. त्याला सन्मानपूर्वक इथे चेंडू खेळून काढला होता. बघा ज्या प्रकारे शतरक्षण तिकडे झालेलं आहे, खूप चांगले शतरक्षण आपण पाहतोय. अतुल सारख्या एक बिग हिटर फलंदाजाला रोखणं एक महत्वाची बाब आहे आणि ओमकार याने ते करून दाखवलंय. लगेच प्रत्युत्तर दिलंय अतुल ठाकरे या फलंदाजाला. धावसंख्या आपण पाहतो जाऊन पोहोचली आहे 23 या आकड्यावरती. 23 धावा या धावफलकावरती लागल्यात. शेवटचा एक बॉल बाकी असेल या षटकामध्ये. हे बघा चेंडूला सरळ लॉंग ऑफ मध्ये खेळून काढलेला. एक धाव तर कंप्लीट झाली. दुसऱ्याचा प्रयत्न थ्रो झालेला. इथे काय घडलंय पाहूया. सुरक्षित पोहोचलाय की नाही. थ्रो तर तिकडे झालाय. अतुल तर कॉन्फिडंट आहे. तिसऱ्या पंचांकडे हा निर्णय सोपवला गेलाय. बघा शतरक्षक होता तिकडे, चांगले शतरक्षण झालंय. लगेच थ्रो देखील झाला ओमकार याच्या हातामध्ये. ओमकार बघा थ्रो थोडासा अपुरा झालेला आहे, फ्रेम मध्ये नाहीये सध्या अतुल. पाहूया काय घडलंय. तर बॅट लँडिंग झालेली आहे. बघा पुन्हा एकदा ते दाखवलं जाईल बॅट हवेमध्ये आहे की लँडिंग झालंय. पुन्हा एकदा आपल्या स्क्रीनवरती हे पाहायला मिळणार आहे. नॉट आउट असेल. बघा थोडासा उशीर झालाय ओमकार याला चेंडू यष्टांवरती लावण्याकरता. बघा चेंडू तर लवकर त्याच्या हातामध्ये आला होता, मात्र थोडासा पुढे होता. थ्रो देखील थोडा पुढे झाला. अगदी यष्टांच्या जवळ जर थ्रो झाला असता तर अतुल ठाकरेचं काम तमाम झालं असतं. मात्र या 2 धावा पूर्ण झाल्या आणि आता अतुल ठाकरे हा स्ट्राईक वरती आपल्याला दिसेल. धावसंख्या झालेली आहे 25 धावा या धावफलकावरती लागल्या जात आहेत. दिनेश दादा धोदडे यांचं देखील आगमन झालंय. त्यांचं देखील हार्दिक हार्दिक स्वागत.
आज मानिसापाडा संघ आपल्याला या मैदानावरती भरपूर दिवसानंतर इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळणार आहे. आज सिक्सर किंगचा देखील बिग शो आपल्याला या मैदानावरती दिसणार आहे. चला आपला कॅप्टन पाठवून द्या टॉस करण्याकरता. तसेच गावदेवी कामन संघ आपला देखील संघनायक पाठवून द्यायचा आहे टॉस करण्याकरता. शेवटचा षटक हाताळण्यासाठी गोलंदाज भुऱ्या गांगोडा. पहिला बॉल शफल होऊन सरळ पाठवलाय लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. बिग वन षटकार. बघा अतुल याला 2 जीवनदान मिळालेत, त्याचा आता फायदा उचलताना दिसतोय. हा षटकार इथे ठोकलेला आहे आणि या षटकारात धावसंख्या 31 वरती जाऊन पोहोचलाय. 31. अतुल पुन्हा एकदा खेळण्यासाठी सज्ज असेल. धावसंख्या झालेली आहे 31. क्षेत्ररक्षक ओमकार आला होता, ओमकार कडनं झाले चुकी, चुकीला माफी नाही. चेंडू फरार, सीमारेषा पार. हा आलाय खणखणीत वजनदार चौकार. तल्याच्या बाजूला मांडीला ठाण, आई तुला सांगेन मी गारान. तल्याच्या बाजूला मांडीला ठाण, आई तुला सांगेन मी गारान. थँक्यू. माझ्या जीवनाचं षटकार त्यानंतर चौकार. धावसंख्या 35. 35 धावा या धावफलकावरती लागल्यात. इथे आणखीन एक. हा तर मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर पाठवला गेलाय. आणखीन एक A1 क्वालिटी ब्रँडेड षटकार येताना दिसतोय अतुलच्या बॅट मधून. 6 धावा. होतंय सोनं, आई तुझं गनाव घेऊन. माझ्या जीवनाचं होतंय सोनं, आई तुझं गनाव घेऊन. गावदेवी माझी गावदेवी, नांदिवली गावाची. बघा 3 बॉल वरती 3 बाउंड्री झाल्यात. षटकार चौकार षटकार. 41 धावा या धावफलकावरती. बघा प्रॅक्टिस मेक अ परफेक्ट. धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. पुन्हा एकदा लोअर फुलटॉस पद्धतीचा चेंडू होता. ओमकार आहे, ओमकारकडे संधी नाही आहे. चेंडू सरळ निघून गेला. 6 धावण करता. आणखीन एक षटकार. पालखीला पालखीला लो मानाचा कांदा लावाला. नागरी कोली भक्त आईलन गो पालखीला खांदा लावाला. पालखीला पालखीला. आणखीन एक षटकार अतुलच्या बॅट मधून आलेला आहे. धावसंख्या 47. 47 धावा धावफलकावरती लागल्यात. अजून 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. भुऱ्या गांगोडा इथे अडचणीमध्ये येताना दिसतोय. 4 चेंडूमध्ये तब्बल 22 धावा त्याने आतापर्यंत खर्च केल्यात. बघा ज्या चुका कानाई स्पोर्ट्स नाईकपाडा संघाकडून झाल्या होत्या त्या चुका आता त्यांना महागात पडताना दिसत आहेत. इथे पुढे सरसावून केलेलाय. आणखीन एक मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर हा चेंडू निघून गेलाय. 6 धावांकरता षटकार. थँक्यू डीजे. आणखीन एक षटकार. षटकारांची हॅट्रिक किती पूर्ण केलेली आहे या ओव्हरमध्ये. हा 4था षटकार. एक बाउंड्री देखील आली, एक चौकार देखील आलेला आहे. या ओव्हरमध्ये चेंडू सीमारेषेच्या प्रेमात पडलाय असं म्हणायला काही हरकत नाहीये. इथे बघा आणखीन एक चांगला फटका खेळला गेलाय. गणेश आहे तिकडे, गणेशकडे संधी नाहीये. आणखीन एक बाउंड्री या ओव्हर मध्ये. बघा 6 बॉल वरती
6 बाउंड्री झालेल्या आहेत. षटकार चौकार षटकार षटकार आणि चौकार. तब्बल 32 धावा या षटकात खर्च केल्यात. धावसंख्या झालेली आहे 57. 58चं टार्गेट ठेवलेलं आहे. बघा अतुल याने जेवढे चेंडू केलेत तेवढ्या बॉलवरती बाउंड्रीज ठोकलेत. आणि बघा हा खेळाडू कक्ष दाखवला जातो. खेळाडू कक्षामध्ये जे खेळाडू बसलेत ते भरपूर खुश आहेत. टीम 94 यांच्या माध्यमातून आपल्याला स्पॉन्सर झालेला हा खेळाडू कक्ष आपण पाहतोय. बघा टाळ्याच्या गजरात इथे स्वागत केले अतुल ठाकरे यांचं आपण पाहू शकता. टीम 94 प्रस्तुत हा खेळाडू कक्ष ज्यांच्या माध्यमातून आपल्याला स्पॉन्सर केला गेला या स्पर्धेकरता. चला आपण जाऊया टॉस कडे. दोन्ही संघाचे संघटक आलेत. एका बाजूने गावदेवी कामन तर एका बाजूने गावदेवी स्पोर्ट्स मानिसापाडा. तर नमस्कार. या आजच्या दिवसामध्ये आपण दुसऱ्या मॅचला सुरुवात करतोय आणि त्यासाठी टॉस साठी आपण या ठिकाणी उपस्थित झालोय आणि तो टॉस करण्यासाठी या ठिकाणी आम्ही आमंत्रित करतोय आमचे सन्माननीय आजचे पाहुणे या सुरुवातीच्या सकाळच्या सत्रामध्ये लाभलेत भावेशजी डोले यांना विनंती करतोय त्यांच्या शुभ हस्ते. भावेशजी आपण या आणि या मॅचचा टॉस करा. गावदेवी कामन आणि गावदेवी मानिसापाडा पेल्हार या दोन संघादरम्यान टॉस होतोय. टॉस केला जातोय. छापा असा कौल झालाय आणि आलाय छापा. टॉस जिंकलेला आहे गावदेवी कामन संघाने. मी भावेशजी डोले यांना विनंती करतोय की आपण बसून घ्यावं. तर गावदेवी कामन संघाने टॉस जिंकलाय, काय स्वीकाराल? क्षेत्ररक्षण. क्षेत्ररक्षण स्वीकारण्याचं कारण काय? कारण की या मैदानावरती तुम्ही भरपूर वेळा मॅचेस पाहिले असतील. यांच्याशी पहिल्यांदा खेळतो. यांच्याशी पहिल्यांदा खेळतो. त्यांची बॅटिंग किंवा मग समोरच्या संघाचा गेम प्लॅन नक्कीच तुम्हाला अवगत नसेल. मात्र या मैदानावरती धावा केस होतात. तुम्ही प्रथमतः फिल्डिंग करण्याचं कारण सांगितलं की यांच्याशी पहिल्यांदा खेळतोय. मात्र आज कुठले कुठले खेळाडू बघायला मिळतील? सगळे आहेत. सगळे आहेत. तर शुभेच्छा असतील तुम्हाला. तुमच्या संघाला तुम्ही जॉईन करू शकता. गावदेवी मानिसापाडा संघाचा कर्णधार आमच्या समोर या ठिकाणी आहे आणि त्यांच्याशी आपण बोलूया. तुम्हाला प्रथमतः बॅटिंग करायची आहे. त्यांनी फिल्डिंग घेतलेली आहे. 3 षटकांचा मॅच आणि 3 षटकांच्या मॅचमध्ये कितीपर्यंत जाण्याचा प्रयत्न असेल या मैदानावरती? 40 ते 45 रन. 40 ते 45. कारण की पहिल्या षटकामध्ये कालच्या दिवसाचा जर मॅच पाहिला असेल तर या 4 षटकामध्ये कालच्या दिवसामध्ये 77 धावा चेस झाल्यात. तर 40-45 धावा आणि असे कुठले गोलंदाज आहेत की 40 ते 45 धावा तुम्हाला भरपूर आहेत असं तुम्ही वर्तवता? कुठले गोलंदाज असतील? हो नक्कीच आमचे बॉलर चांगले आहेत. सचिन झाला, सतीश झाला, मी स्वतः बॉलिंग टाकतोय. खूप खूप शुभेच्छा असतील तुम्हाला सुद्धा. तर हा होता गावदेवी मानिसापाडा पेलार संघाचा कर्णधार. त्याने सांगितले की आमचे चांगले गोलंदाज आहेत. जरी प्रथमतः फलंदाजी आली तरी सुद्धा आम्ही त्या दुसऱ्या इनिंगमध्ये डिफेंड करण्याची ताकद ठेवतोय. तर या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये सामना सुरू होतोय. पुन्हा एकदा जो कंटिन्यू मॅच आहे आणि त्याचा धावता वर्णन पचवण्यासाठी पुन्हा एकदा सज्ज होतील प्रदीप लोखंडे. ओ टू कॉमेंट्री बॉक्स. दुसऱ्या इनिंगला सुरुवात झाली आहे. दुसऱ्या डावाला सुरुवात झालेली आहे. चला क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. क्षेत्ररक्षण लावून घ्या. प्रति षटकामागे आपण पाहतोय 19 धावा करत असताना तांबडमाल संघाने 57 धावा या धावफलकावरती लावलेल्या आहेत. 58 धावांचं टार्गेट हे ठेवलं गेलंय. 18 चेंडूमध्ये 58 धावा या जिंकण्याकरता बनवायच्या आहेत. कालच्या दिवसामध्ये 77 धावा चेस झाल्या होत्या या मैदानावरती. पहिलं षटक हाताळण्याकरता गोलंदाज अतुल ठाकरे.
स्ट्राईक वरती असेल ओमकार. नॉन स्ट्राईक एंड वरती नागेश पवार. पहिलं चेंडू वेगवान तेज तर्रा चेंडू इथे हाताला गेलाय. चेंडू पडल्यानंतर सरळ विकेट किपर निलेश परेड याच्या हातामधून जाऊन विसावलेला आहे. डॉट बॉल ची सांगता झालेली आहे. पहिला चेंडू हा निर्धाव आलाय. इथे बघा हा ट्रॅकर होता मात्र चेंडूने जास्त उचली घेतली आणि पंचाने इथे 1 फॉर द ओव्हरचा देखील इशारा केलाय आणि वाईट चेंडूचा देखील इशारा झालेला आहे. वाईट चेंडूने इथे आपण पाहतोय की सुरुवात झालेली आहे धावसंख्येला. 58 धावा बढवण्यासाठी प्रति षटकामध्ये कमीत कमी 18 धावा तरी इथे कमीत कमी 20 धावा तरी घ्याव्या लागतील. 20-19 प्रति षटकामागे 3 षटकार इथे ठोकावे लागतील कान्हाई स्पोर्ट्स नाईकपाडा ए या संघाला आणि त्यांच्या खेळाडूंना. ज्या प्रकारे पहिले 2 चेंडू इथे टाकलेत अतुल ठाकरे आणि वेगवान टाकलेत ते स्तरार टाकलेत आणि दोन्ही चेंडू निर्धाव आलेत. बघा एक चेंडू एक्स्ट्रा टाकला होता त्याच्यावरती आपण पाहतोय धाव आली एक्स्ट्राच्या स्वरूपात. मात्र त्यानंतर कमबॅक अतुल ठाकरे याचा. कव्हर क्षेत्रामध्ये हा चेंडू खेळून काढलेला आहे. क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करतात मात्र चेंडू थांबणार नाहीये. चेंडू हा सरळ सीमारेषेच्या बाहेर निघून जाईल 4 धावन करता. बघा मॅच जर जिंकायचं असेल तर याच प्रकारे चौकार षटकार हे ठोकावे लागतील कान्हाई स्पोर्ट्स नाईकपाडा ए या संघाला. पहिला चौकार आलेला आहे. बघा ज्या प्रकारे अतुल ठाकरे याने फलंदाजी केली होती. अतुल ठाकरे याच्या इनिंगमध्ये जर आपण बघितलं तर तब्बल 7 बाउंड्रीज होत्या त्याच्यामध्ये एक फक्त सिंगल धाव होती. त्याच्यामध्ये आपण जर बघितलं तर 2 चौकार होते आणि 5 षटकार. इथे आणखीन एक वेगवान चेंडू ते सर्रार चेंडू ते हाताला गेलाय. निर्धाव चेंडूची सांगता डॉट बॉल. फक्त 5 धावा धाव फलकावरती लागल्या. चेंडू टाकून झालेले आहेत 4. वेगवान चेंडू कनेक्शन प्रॉपर झालेलं नाहीये. स्वतः अतुल तिकडे धावतोय. एक धाव कंप्लीट झाले. दुसऱ्या वेळेचा प्रयत्न आणि आता नागेश पवार डायमंड डकचा शिकार होत असताना धावचीच्या सुरुवात बाद होऊन तो माघारी परततोय. नागेश पवार थोडासा निराश मनाने माघारी परततोय. नवीन बॅटर केशव हिलिम नवीन बॅटर इन झालाय. नॉन स्ट्राईक एंड वरती असेल. स्ट्राईक वरती पाहतो आपण ओमकार याला. आणखीन एक वेगवान चेंडू आणि आता त्रिफला उद्ध्वस्त केलाय ओमकार हिलिम याचा. फलंदाज बाद. पहिलं षटक हे समाप्त झालंय. पहिल्या षटकात फक्त 6 धावा आल्यात आणि 2 गडी देखील बाद झालेत. आता पूर्णतः बॅकफूट वरती इथे ठेवलं जात आहे कान्हाई स्पोर्ट्स नाईकपाडा ए या संघाला. आई गावदेवी माझी माऊली, आई गावदेवी माझी माऊली, तुला विनवणी केली, आई तुला विनवणी केली. उघड उघड दरवाजा नायल काही आरतीची जाईली, उघड उघड दरवाजा नायल काही आरतीची जाईली.
पहिल्या षटकात फक्त 6 धावा आल्यात. आता 12 चेंडूचा खेळ बाकी राहिलाय आणि 12 चेंडूमध्ये अजूनही 52 धावा या मॅच जिंकण्याकरता बनवायच्या आहेत. बघा आता इकडनं प्रति षटकामागे 26 धावा पूर्ण करायच्या आहेत आणि या मैदानावरती तेवढं कठीण नाहीये प्रति षटकामागे 26 धावा बनवणं. पहिला चेंडू फुलटा चेंडू होता, मेजवानी होती बघा केशव हिलिमसाठी, मात्र ती मेजवानी त्याला स्वीकारता आलेली नाहीये. बघा आपण जर पहिल्या षटकामध्ये जर बघितलं तर अतुल ठाकरे आणि लोअर फुलटॉस चेंडूचा पुरेपूर फायदा उचलला होता आणि त्या चेंडूला सरळ त्याने सीमारेषेच्या बाहेर पाठवलं होतं. इथे बघा केशवकडे संधी होती एक मोठा फटका खेळण्याची, मात्र त्या संधीचं सोनं करता आलेलं नाहीये. इथे बघा मिस टायमिंग झाला. क्षेत्ररक्षक आहे जयेश आहे तिकडे, कव्हर क्षेत्रामध्ये चेंडूला फील्ड करेल तोपर्यंत 2 धावा घेण्याची संधी, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न बघा थ्रो झाला होता योगेशच्या हातामध्ये, मात्र 2 धावा मिळाल्यात. या 2ने धावसंख्या 8 वरती जाऊन पोहोचलेली आहे. इथे देखील आपण पाहतोय मिस टायमिंग झालाय. स्वतः योगेश तिकडे पोहोचला होता, मात्र झेल होऊ शकलेला नाहीये. बघ आता मॅच जिंकण्याकरता इथे आता षटकारांचा पाऊस पडावा लागेल. केशव आणि भुऱ्या या 2 फलंदाजांना. इथे देखील आपण पाहतोय जोरात मारण्याचा प्रयत्न, बॅटबॉल संपर्क चांगल्या प्रकारे झाला नव्हता. इथे बघा क्लीन बोल्ड केलाय, लेग स्टिक वाकवलेली आहे केशव हिलिम याची आणि आता पूर्णतः बॅकफूट वरती ढकललं गेलंय कानाई स्पोर्ट्स नाईकपाडा या संघाला. नद्यांचं पाणी आई तुझे अंघोलीला, सात रंगाची फुलं आणली तुझे चरणाला, आई माऊली माझी सावली, आई माऊली माझी सावली, बांग कोंबड्याने दिली, बांग कोंबड्याने दिली, उघड उघड दरवाजा ना येल काही आरतीची जायली, उघड उघड दरवाजा ना येल काही आरतीची जायली. गणेश येतोय, गणेश पवार, आणि गणेश पवार याची देखील मिडल स्टिक जे आहे तिथे वाकवलेली आहे. योगेश बरफ याने आणखीन एक फलंदाज बाद. चांग भल ग माऊले चांग भल ग, चांग भल ग माऊले चांग भल ग, चांग भल ग. बोल भक्ताला भक्ताला आई देई ग दर्शन, बोल भक्ताला भक्ताला देई ग दर्शन. हे चांग भल ग माऊले चांग भल ग, चांग भल. थँक्यू डीजे. 6 चेंडू आणि 48 धावांची आवश्यकता आहे. 6 चेंडूमध्ये 48 धावा आणि अक्षय बरफ याच्याकडे आता कामगिरी सोपवलेली आहे आणि मला वाटते अक्षय आपल्या करिअर मधील पहिलं षटक हाताळताना दिसतोय मला. पहिला चेंडू बघा खूप चांगल्या प्रकारे त्याने हाताळलेला आहे. बघा हे दुसरं ओव्हर आहे अक्षय बरफ याचा. इथे बघा दुसऱ्या बॉलवरती इथे आक्रमण केलंय आणि चेंडूला सरळ स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर पाठवून दिलेला आहे. भरपूर उशिराने एक मोठा फटका इथे येताना दिसतोय मैदानाच्या आतमध्ये.
आता 4 थँक्यू डीजे, तुम्हाला थांबवतोय. आता 4 चेंडूमध्ये 42 धावा या मॅच जिंकण्याकरता बनवायच्या आहेत. इथे बघा बॅटचं एज लागलंय, आउटसाइड एज, आणि अतुल ठाकरे आणि खूप चांगला झेल तिकडे पकडलाय फलंदाज बाद. साज शिणगार माझे आईचा शोभून दिसतय ग. सोन चापियाची वेणी तुला ये खुलून दिसतय ग. तुझ्या नावाचा जागर म्हटलंय ग. सांग भलं ग माऊले, सांग भलं ग, सांग भलं ग माऊले, सांग भलं. इथे बघा आणखीन एक विकेट अक्षय बरफ याने मिळवलेला आहे. महेश पवार देखील बाद होऊन माघारी परततोय. 6वी विकेट्स इथे डाऊन झालेली आहे. आता 2 चेंडूमध्ये 42 धावा या मॅच जिंकण्याकरता बनवायच्या आहेत. आई तुझे दाराशी दाराशी येईन गो, आई तुझे दाराशी दाराशी येईन. आई तुझी दाराशी येईन गो, आई तुझी दाराशी येईन. आई माझं गारान तुझ्या पायावर मांडीन. इथे बघा हॅट्रिक बॉल होता, मात्र शतरक्षक चेंडूपासून भरपूर दूर होता. एक सिंगल धाव मिळेल. फक्त एक चेंडू बाकी राहिला या षटकामध्ये. एक पाऊल दूर विजयापासून तांबड बाल संघ. आणि हा चेंडू आपण पाहतो या फुलटॉस होता, फायदा उचलता आलेला नाहीये. अपील देखील झाली होती, मात्र अपील फेटाळून लावलेली आहे. बघा फुलटॉस चेंडू होता, पायावरती आदलला आणि सरळ बॉलरच्या हातामध्ये हा चेंडू आला. अशा प्रकारे हा सामना इथे सोनसरी स्पोर्ट्स तांबडमाल संघाने जिंकलेला आहे. हार्ड लक काणाई स्पोर्ट्स नाईकपाडा ए संघ. तर बेस्ट ऑफ लक फॉर द नेक्स्ट मॅच तांबडमाल टीम. बघा 8 चेंडूमध्ये 39 धावा अतुल ठाकरेने बनवल्यात. आणि बघा बॉलिंग देखील खूप चांगली केली. 1 विकेट, 6 धावा त्याने खर्च केल्या. तर अतुल ठाकरे मॅन ऑफ द मॅच.